वीज बिलाचा खर्च आज सामान्य माणसासाठी सगळ्यात मोठा चिंतेचा विषय बनलेला आहे। मग त्यावर पर्याय म्हणून सामान्य माणूस आज घरासाठी सोलर सिस्टीम बसवत असतो। पण ह्या सोलर सिस्टीम बसवल्यामुळे विजेच्या बिलाचा आकडा कमी होतो, पण तो पूर्णतः झिरो कधीच होत नाही। कारण की सोलर सिस्टीमचा एक सगळ्यात मोठा तोटा आहे तो म्हणजे सोलर सिस्टीम जोपर्यंत सूर्य आकाशात आहे, म्हणजे दिवसातले फक्त 5 ते 6 तासच सोलर सिस्टीम ऊर्जा बनवत असते। मग यामुळे त्याला बॅटरी वापरावे लागतात, ज्या की संध्याकाळच्या टायमाला ती ऊर्जा आपल्याला देऊ शकतात। पण यामुळे सोलर सिस्टीमचा खर्च अगदी मोठ्या प्रमाणावर वाढत असतो। मग याला काय पर्याय आहे? लाईट बिल पासून वाचायचं असेल तर फक्त सोलर सिस्टीम किंवा सौर ऊर्जा एवढं एकच पर्याय आहे का, असा प्रश्न कदाचित तुम्हाला पडला असेल। मग त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये सौर ऊर्जेपेक्षाही जबरदस्त आणि नवीन असे पर्याय घेऊन आलो आहोत। एक पर्याय नाही तर तीन पर्याय तुमच्यासाठी घेऊन आलोय की जे सोलर सिस्टीमपेक्षा 220 पट ऊर्जा जास्त बनवतात। सकाळ आणि संध्याकाळ म्हणजे त्यांना सूर्याचं बंधन नाहीये, सूर्यप्रकाशाची सुद्धा गरज नाहीये। सकाळ संध्याकाळ म्हणजे 24 तास ऊर्जा हे देतात। हे तीनही पर्याय तुमचं वीज बिल हे शून्य तर गॅरंटेड करतात आणि याबरोबर कुठल्याही वीज वितरण कंपनीचं कनेक्शन सुद्धा तुम्हाला घ्यायची गरज नसते। या तीन पैकी एक पर्याय तर असा आहे की जो सौर ऊर्जेपेक्षा 220 पट जास्त ऊर्जा तयार करत असतो आणि हे सगळं होतं अगदी माफक किमतीमध्ये। तर मित्रांनो, लाईटीच्या संदर्भातले तुमच्या सर्वच चिंता मिटवणारा हा नवीन संशोधनाची माहिती देणारा व्हिडिओ आहे। कदाचित तुम्हाला यूट्यूबवर असा कुठेही व्हिडिओ पाहायला भेटणार नाही, त्यामुळे हा व्हिडिओ अगदी लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहत राहा। चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करून शेजारील बेलचं बटन दाबा। आज आपण माहिती घेतोय सोलर सिस्टीमला सर्वात कमी खर्च असणारे काही पर्याय, जे तुमचं लाईट बिल तर शून्य करतात आणि 24 तास ऊर्जा तुम्हाला बनवून देत असतात। आता सगळ्यात आधी आपण जाणून घेऊयात की सौर ऊर्जेला दुसरा पर्याय काय, तर तो पर्याय आहे मित्रांनो पवन ऊर्जेचा किंवा विंड एनर्जीचा। आता पवन चक्क्याच्या माध्यमातून वीज तयार केली जाते याविषयी तुम्हाला कल्पना सुद्धा असेल आणि तुम्ही बऱ्याच वेळा मोठ्या मोठ्या पवन चक्क्या सुद्धा जाता येता कुठेतरी बघितल्या सुद्धा असतील। ज्यांनी बघितलेलं नाही त्यांना मी दाखवतो। तर मी सुद्धा अहमदनगर जिल्ह्यातील एका ठिकाणी रस्त्याने जात असताना मोठ्या सुझलोन कंपनीची एक मोठी पवन चक्की बघितली होती। मग ही इतकी मोठी असते की हिचं वजन अगदी 22,000 किलो पर्यंत असतं आणि मग हीच जी काय विंडमिल आहे किंवा ही पवन चक्की आहे ती आपल्या घरावर बसवणं तर सोडा, अगदी ती इतकी मोठी असते की तिच्यात आपलं सगळं घर सुद्धा बसू शकेल। त्यामुळे ही आपल्या घरावर बसवणं तर अशक्य आहे। मग पवन ऊर्जेच्या माध्यमातून लाईट बिल झिरो करायचे घरासाठी ती अगदी सिस्टमॅटिक पद्धतीने कशी वापरायची यावर 3 कंपन्या जगामध्ये काम करत होत्या। तर या तीनही कंपन्यांनी 3 पवन चक्क्यांचे घरगुती अगदी हलके आणि जबरदस्त कार्यक्षम मॉडेल बनवलेले आहेत आणि जे सोलर सिस्टीमपेक्षा 220% जास्त ऊर्जा बनवतात। तर या कंपन्यांपुढे 2 प्रमुख त्या ठिकाणी अडचणी होत्या। एक म्हणजे काय की पवन चक्क्यांची साईज अगदी बारीक करणे की ज्या घरावर बसू शकतात, आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाची अडचण अशी होती की भारत हा असा देश आहे की जिथे वर्षातले 300 दिवस सूर्य भरपूर काळ असतो, म्हणजे सूर्य असलेले दिवस फार आहेत पण इथे हवेचा वेग अतिशय कमी असतो। मग त्यांनी अगदी हलके पण कमी हवेच्या स्पीडवर सुद्धा चांगली ऊर्जा निर्माण करणारे काही पवन चक्क्यांचे मॉडेल बनवले आहेत, जे खर्चाच्या दृष्टीने सुद्धा अगदी चांगले आहेत आणि ऊर्जेच्या दृष्टीने तर 220 पट सोलरपेक्षा जास्त ऊर्जा बनवतात। तर आपण एकामागे एक या तिन्ही मॉडेलची माहिती घेणार आहोत, डिटेल आपण माहिती घेणार आहोत। हे घरी बसवण्यासाठी तुम्हाला किती खर्च येतो, किती ऊर्जा तयार करू शकतात याविषयीची इत्थंभूत माहिती देत आहोत। आता यातलं सगळ्यात पहिलं मॉडेल जे बनवलंय जर्मनीतील एका कंपनीनं, ज्या कंपनीचं नाव आहे स्कायविंड। स्कायविंड कंपनीची ही जी काय पवन चक्की आहे ती अतिशय छोटी त्यांनी बनवलेली आहे, म्हणजे तिचं वजन हे मात्र 20 किलो इतकं आहे, जे की मोठ्या पवन चक्कीचं 22,000 किलो असतं। वजन तर कमी केलं, त्याचबरोबर या कंपनीचा जो काय फॅन असतो किंवा जो पंखा असतो ज्याला विंडमिल ब्लेड असं म्हणतात, तर ते ब्लेड त्यांनी विशेष धातूपासून बनवलेलं आहे, जे विमानाला वापरलं जाणारं जे ॲल्युमिनियम धातू असतो त्या धातूपासून हे बनवलेलं आहे। त्याचं डिझाईन सुद्धा इतकं विशिष्ट त्यांनी बनवलेलं आहे की ज्यामुळे ते अगदी कमी जरी हवा असेल तरी सुद्धा ते चांगल्या प्रमाणे ऊर्जा तयार करतं। मग ही जी काय पवन चक्कीचं मॉडेल आहे तर हे चालतं याच्यासाठी लागणारा हवेची जी काय स्पीड आहे तर तो 4 ते 6 मीटर प्रति सेकंद असतो। मग आता तुम्ही म्हणाल की आमच्या भागात हवेचा स्पीड किती आहे ते आम्हाला कसं कळेल, तर तुम्ही हा जो काय स्क्रीनवर भारताचा हवेचा नकाशा आहे की ज्यावर विविध रंगांनी भारताच्या विविध भागांमध्ये हवेचा स्पीड किती असतो ते दाखवलेलं आहे। यामध्ये तुम्हाला लाल, हिरवा, पिवळा आणि निळा असे 4 कलर त्या ठिकाणी प्रामुख्याने दिसतील।
मग आता यातला ज्या भागांवर निळा कलर आहे तिथे सगळ्यात कमी म्हणजे 2.5 ते 3 मीटर पर सेकंद इतकी कमी हवा त्या ठिकाणी वाहत असते। त्यामुळे ही जी काय पवनचक्की आहे ती ज्या ठिकाणी निळ्या कलरचा त्या ठिकाणी तुम्हाला रंग दिसत आहे त्या भागांसाठी नाहीये। पण आपला महाराष्ट्र जर तुम्ही लक्षपूर्वक बघितला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये काही भागावर लाल, पिवळा तसेच हिरवा म्हणजे हे तीनच प्रमुख कलर दिसतील आणि महाराष्ट्रामध्ये ही जी काय आपली पवनचक्की आहे तर ही गॅरंटेड चालू शकते। कारण की इथून जर आपण बघितलं तर हिरवा, पिवळा आणि लाल जर आपण पाहिलं तर 4 पासनं तर 6.5 मीटर पर सेकंद पर्यंत हवा आपल्या महाराष्ट्रात सापडते। मग आता महाराष्ट्रात तर चालते तर ही नेमकं किती ऊर्जा तयार करते तर ही एक पवनचक्की 100 किलोवॅट आवर्स इतकी ऊर्जा तयार करत असते। मग एक 4 लोकांची फॅमिली आहे, या फॅमिलीला दिवसाला 10,000 किलोवॅट आवर्स इतकी ऊर्जेची लाईटीची आवश्यकता असते। मग साधारणपणे एका 4 लोकांच्या फॅमिलीसाठी या 10 छोट्या त्या ठिकाणी पवनचक्क्या आवश्यक आहेत। मग आता मुळातच ही जर्मन टेक्नॉलॉजीने विकसित केलेली आहे त्यामुळे याची किंमत थोडीशी जास्त आहे आणि ती तुम्हाला पडेल अंदाजे 2,60,000 रुपये। आता ही किंमत पाहून कदाचित तुम्ही चक्रावले असाल, तुम्ही म्हणाल आता एवढी किंमत म्हणल्यावर आता हे कसं काय होईल। तर यातलं दुसरं मॉडेल ज्याच्यामध्ये एक फार मोठी जादू आहे, ती जादू इतकी जबरदस्त आहे की त्यामुळे ही घेण्याचा मोह तुम्हाला आवरू शकत नाही। तर ही बनवली आहे टेक्सास अमेरिका येथील कंपनीनं, ज्या कंपनीचं नाव आहे फ्लॉवर टर्बाइन्स। तर ही ह्या टर्बाइन अशा आहेत की हे उभ्या पद्धतीचे टर्बाइन्स आहेत किंवा उभ्या पद्धतीच्या पवनचक्क्या आहेत ज्याचं वजन मात्र 18 किलो आहे। ह्या पवनचक्क्या बसवत असताना 3 किंवा 5 याच संख्येमध्ये बसवल्या जातात, कारण की त्याच्या जादूच अशी आहे ह्या जर 3 एका शेजारी जर बसवल्या तर साधारणपणे यांची ऊर्जा तयार करण्याची क्षमता 20% ने वाढते। म्हणजे जर सेपरेट 3 जागेवर 3 जर बसवल्या तर त्यापेक्षा ते जर शेजारी बसवल्या तर 20% जास्त ऊर्जा निर्माण करतात आणि त्यात जर 5 एकामेकाच्या शेजारी बसवल्या तर ऊर्जा निर्माण करण्याची जी काय टक्केवारी आहे ती 50% ने वाढत असते। तर ही याच्यामध्ये मोठी जादू आहे। आता पाहूयात की या पवनचक्क्या किती ऊर्जा बनवतात। तर अशा प्रकारच्या 5 जर आपण त्या ठिकाणी बसवल्या तर हे 1300 किलोवॅट आवर्स इतकी ऊर्जा बनवतात। तर या 5 जर पवनचक्क्या एखाद्याच्या घरावर जर बसवल्या तर अंदाजे याची किंमत 5.5 लाख रुपये इतकी असते। आता तिसरं मॉडेल फार इंटरेस्टिंग आहे कारण की हे बनवतं सोलर पॅनलपेक्षा 220% जास्त ऊर्जा। आता याच्यात काय होतं की हे बसवलं जातं उतरत्या छपरांच्या घरावर, की जिथे असं उतरत्या छपराची घरं जिथे असतात किंवा जिथे स्लोपिंग रूफ असतं अशा ठिकाणी बसवलं जातं। मग स्लोपिंग रूफचा असा काय फायदा होतो तर आता ह्याच्यामध्ये होतं काय की जे काय आपलं उतरतं छत असतं तर त्या उतरत्या छतावर जी काय हवा पास होत असते तर मुळातच ते छत उतरतं असल्यामुळे त्या हवेचा स्पीड मुळातच वाढलेला असतो आणि त्या वाढलेल्या स्पीडमुळं ती स्पीडमध्ये हवा त्या फॅनला त्या ठिकाणी धडकते आणि जबरदस्त वेगाने त्या ठिकाणी हे फिरायला सुरुवात होतं, ज्यामुळे याची कार्यक्षमता 220% ने सोलरपेक्षा जास्त आहे। ही जी काय पवनचक्की आहे तर ही उतरत्या छपराच्या घरांसाठी त्या ठिकाणी फार गरजेची असते। तर हा होता मित्रांनो सोलर पॅनलला एक नवीनच पर्याय असलेल्या गोष्टीविषयी माहिती। कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा। चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा।